नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन कॉमर्स. माय नेम इज नेहाल सूर्यवंशी. आय एम युअर कॉमर्स एज्युकेटर. तर मित्रांनो, आपण आज खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस करणार आहोत, ज्यावरती खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात एक्झामिनेशन मध्ये. तो आहे FDI आणि FPI, म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी तुमच्यासाठी फुल सिलेबस कोर्स घेऊन आलेला आहे. या कोर्समध्ये तुमच्या एक्झामिनेशनसाठी, तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप मोठी हेल्प होणार आहे. कारण या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत 20 मॉक टेस्ट, म्हणजे 20 टेस्ट होणार आहेत, तुमचे ऑनलाईन टेस्ट होणार आहेत. त्यामध्ये तुमचे 10 प्रिव्हियस इयर क्वेश्चन टेस्ट असणार आहेत 2015 पासून ते 2020 पर्यंत, विथ डिटेल्ड एक्सप्लेनेशन. म्हणजे प्रत्येक टेस्टचं तुम्हाला डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा या कोर्समधून मिळून जाणार आहे. त्या व्यतिरिक्त 10 फुल सिलेबस टेस्ट आहेत, जे की एक्सपर्ट एज्युकेटर्सने तुमच्यासाठी बनवलेला आहे, तुमच्या प्रॅक्टिससाठी बनवलेला आहे, जे की तुम्हाला खूप हेल्पफुल आहे तुमच्या प्रिपरेशनसाठी. त्यानंतर या फुल कोर्समध्ये तुम्हाला 200+ व्हिडिओ लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. त्यासोबत तुम्हाला फुल युनिट नोट्स, म्हणजे तुमचे कॉमर्सचे 10 युनिट आहेत, ते संपूर्ण नोट्स मधून तुमचे कव्हर होणार आहेत, तेही मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये. या फुल सिलेबस कोर्सचा एक ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन सुद्धा मिळून जाणार आहे. म्हणजे कोणत्याही वेळी तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, कुठलाही प्रश्न असेल, तर तुम्हाला पर्सनली त्याचं निवारण करून मिळून जाणार आहे. तर या कोर्समध्ये तुम्हाला खूप हेल्पफुल असे काही पॉइंट्स आहेत. तर तुम्ही हा कोर्स जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल, किंवा खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता आणि हा कोर्स जॉईन करू शकता. लेट्स गेट स्टार्टेड. व्हॉट इज फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, म्हणजे FDI काय आहे? FDI इज व्हेन अ कंपनी टेक्स कंट्रोलिंग ओनरशिप इन अ बिझनेस एंटायटी इन अनदर कंट्री. म्हणजे एखादी कंपनी असेल, त्याचं कंट्रोलिंग ओनरशिप हे बिझनेस एंटायटीमध्ये असतं. कुठे असतं? ते दुसऱ्या देशामध्ये. त्याला FDI असं बोलू शकतो. With FDI, foreign companies are directly involved with day-to-day operations in the other country. त्या FDI सोबतच कंपनीचं जे डे टू डे ऑपरेशन असतं, ते बाहेर देशामध्ये सुद्धा कंपनी करू शकते. त्याला FDI असं म्हटलं जातं. थोडक्यात बघायला गेलं तर FDI चा अर्थ असा होतो की एखादी कंपनी ही दुसऱ्या देशामध्ये आपली बिझनेस एंटायटी उभा करून तिथे दुसऱ्या देशामध्ये आपले डे टू डे ऑपरेशन सुरू करू शकते. त्याला म्हणतात फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे काही टाइप्स असतात. वेगवेगळ्या प्रकारे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर पहिले आहेत ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट आणि ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट. हे बाय मोटिव्ह असतात. त्यानंतर आहे हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट आणि व्हर्टिकल इन्व्हेस्टमेंट. हे असतात बाय टार्गेट. आणि तिसरे आहेत इनवर्ड इन्व्हेस्टमेंट आणि आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट. ते असतात बाय डायरेक्शन. तर आपण हे पूर्ण टाइप्स डिटेलमध्ये आज डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुमचा FDI आणि FPI याचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होऊन जाणार आहे. तर आता आपण डिस्कस करूया ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट. तर ग्रीनफील्ड आणि ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट जे की बाय मोटिव्ह असतात, यामध्ये काय फरक असतो? तर ऍस्पेक्ट नुसार बघायला गेलं तर प्रोजेक्ट ऍस्पेक्ट मध्ये ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट ही वेग असते. वेगचा अर्थ असा असतो की इट इज नॉट क्लिअर, इट इज नॉट ट्रान्सपरंट. आणि ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये ही क्लिअर असते. ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट काय असतं? ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट ही नव्याने सुरुवात केलेली इन्व्हेस्टमेंट असते. नवीन कंपनी एखादी सुरू करतो, नवीन बिझनेस एखादा सुरू करतो, तर ते ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट असते. परंतु ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट असं असतं की एखादी जुनी कंपनी किंवा एखादी अस्तित्वात असलेली कंपनी जेव्हा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातं, तेव्हा त्याला ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. त्यानंतर बघूया डेव्हलपमेंट एफर्ट्स. डेव्हलपमेंट एफर्ट्स जेव्हा आपण नवीन सुरुवात करत असतो त्यावेळेस जास्त लागत असतात, परंतु एखादी अस्तित्वात असलेली कंपनी जेव्हा त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, तेव्हा कम्पॅरेटिव्हली लेस डेव्हलपमेंट एफर्ट्स लागत असतात. त्यानंतर थर्ड पॉइंट आहे डिपेंडन्सी ऑन ओल्डर सिस्टीम. राईट? जसं की आपल्याला माहिती आहे, ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट हे एक नवीन इन्व्हेस्टमेंट असते. त्यामुळे ओल्ड सिस्टीमचा काही त्याचा संबंध नसतो. म्हणून त्यामध्ये डिपेंडन्सी ऑन ओल्डर सिस्टीम हे जवळजवळ नो असतं. आणि त्यानंतर ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये हे सबस्टेन्शियल असतं, म्हणजे ओल्डर सिस्टीमवर थोडंसं डिपेंड असतं ब्राउनफील्ड इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर आहे डेव्हलपमेंट टाइम. ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये हे नवीन किंवा बिगिनिंग असते एखाद्या इन्व्हेस्टमेंटची, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली मोर टाइम लागतो डेव्हलपमेंटसाठी. परंतु एखादी कंपनी अस्तित्वात असते, त्याचा फंक्शनिंग चालू असतो, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली लेस टाइम लागतो डेव्हलपमेंटसाठी.
पुढे आहे डिग्री ऑफ रिस्क, म्हणजे रिस्कचा घनता किती आहे. तर कम्पॅरेटिव्हली हायर असतं ग्रीनफील्ड मध्ये आणि ब्राऊनफील्ड मध्ये कम्पॅरेटिव्हली लो असतं. कारण एखादी नवीन गोष्ट आपल्याला सुरू करायची असते तर त्यामध्ये आपल्याला खूप रिस्क फेस करावे लागतात. त्यानंतर ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट ही ऑलरेडी अस्तित्वात असलेली कंपनी असते, त्यामुळे त्यांना रिस्क हे काय असतं माहिती असतं ऑलरेडी, त्यामुळे कम्पॅरेटिव्हली लोअर रिस्क असतं ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये. त्यानंतर आहे री इंजिनिअरिंग रिक्वायर्ड. एखादी कंपनी जेव्हा आपण सुरू करत असतो त्यावेळेस एखादी इंजिनिअरिंग आपल्याला लागलेली असते की कसं झालं पाहिजे कामकाज किंवा कसं बिल्डिंग उभारली पाहिजेत, ही सर्व प्रकारची जी इंजिनिअरिंग असते त्याची गरज असते. परंतु री इंजिनिअरिंग म्हणजे परत एकदा इंजिनिअरिंग केलेलं असते त्याची गरज नसते. परंतु ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये एखादी कंपनी जर व्यवस्थित कामकाज करत नसेल तर त्याला री इंजिनिअरिंगची गरज असते. म्हणून ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये री इंजिनिअरिंग रिक्वायर असतं आणि ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये री इंजिनिअरिंग रिक्वायर्ड नसतं. त्यानंतर आहे लास्ट पॉइंट कॉस्ट. कॉस्ट कसं असतं, कॅन बी कॉस्टली इफ देर इज नो क्लिअर डायरेक्शन. ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये हे डायरेक्शन क्लिअर नसतं, कारण नवीन कंपनी आहे, नवीन इन्व्हेस्टमेंट आहे, त्यामुळे डायरेक्शनसाठी कालावधी लागतो. म्हणून कॉस्ट जी असते ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंटमध्ये ही कम्पॅरेटिव्हली जास्त असते. आणि ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये जेव्हा एखादी कंपनी अस्तित्वात आहे तर त्याचा गोल हा ऑलरेडी डिसाइडेड आहे, त्यामुळे त्यामध्ये कॉस्ट जी लागणार आहे ती कमी असते. मग याचा अर्थ असा आहे की ग्रीनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये ही जास्त कॉस्ट लागते आणि ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट मध्ये कॉस्ट ही कमी असते. तर हे आहेत आपले पहिले बाय मोटिव्ह ग्रीनफील्ड आणि ब्राऊनफील्ड इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट. हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? A horizontal direct investment occurs when a company establishes the same type of business operations in a foreign country as it operates in its home country. For example, Toyota assembles cars in both the United States and China. म्हणजे काय आपण बोलू शकतो की हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट एक असं इन्व्हेस्टमेंट असतं ज्यामध्ये कंपनी जी असते हे सेम टाईप ऑफ बिझनेस म्हणजे सेम प्रकारचं बिझनेस जे आहे ती ऑलरेडी करत आहे, त्याच प्रकारचं बिझनेस हे दुसऱ्या कंट्रीमध्ये एस्टॅब्लिश करत असते. त्याचं एक्झाम्पल आहे टोयोटा जी कंपनी आहे जी कार बनवते, कार मॅन्युफॅक्चर करते, ती सेम बिझनेस ही युनायटेड स्टेट किंवा चायना या दुसऱ्या कंट्रीमध्ये सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग किंवा असेंबल करू शकते. त्याला बोलतात हॉरिझॉन्टल इन्व्हेस्टमेंट. त्यानंतर आहे वर्टिकल इन्व्हेस्टमेंट. वर्टिकल इन्व्हेस्टमेंट और वर्टिकल एफडीआय is when a company invests internationally to provide input into its core operations, usually in its home country. A firm may invest in production facilities in another country. म्हणजे जेव्हा समजा वर्टिकल इन्व्हेस्टमेंट काय असतं, समजा फॉर एक्झाम्पल एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, जेव्हा त्याला बिझनेस सेल करायचा असतो तेव्हा ती दुसऱ्या बिझनेस एंटायटीची हेल्प घेत असते. फॉर एक्झाम्पल हार्शिस कंपनी आहे, जर हार्शिस कंपनीला एखादी आपली प्रोडक्ट सेल करायचं असेल तर तो कोण सेल करतो? अलिबाबा, जे की ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे. आपण जसं बघू शकतो की फ्लिपकार्ट वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे किंवा अमेझॉन वरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स मिळत असतात. तर ही असते वर्टिकल इन्व्हेस्टमेंट. तर वर्टिकल इन्व्हेस्टमेंटचे काही वेगवेगळे प्रकार सुद्धा असतात. फॉर एक्झाम्पल बॅकवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन आणि फॉरवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन. बॅकवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन मध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल युएस मध्ये एक चॉकलेट मॅन्युफॅक्चरर आहे, त्याला कोकोआ प्रोड्युसरची गरज आहे, ते जे की ब्राझीलमध्ये आहे. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला एखाद्या सप्लिमेंटरी गुड्स म्हणजे समजा कार बनवण्यासाठी रबर लागतो, मेटल लागतो किंवा टायर्स लागतात, परंतु कार मॅन्युफॅक्चरिंग कंपनी वेगळी असते आणि हे रबर, मेटल या बनवणाऱ्या कंपनी वेगळ्या असतात. जेव्हा मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला प्रोड्युसरची गरज असते, प्रोड्युसरच्या कंपनीमध्ये जेव्हा इन्व्हेस्ट करते, त्याला बॅकवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन असं म्हटलं जातं. नंतर आहे फॉरवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन. यामध्ये काय असतं, जेव्हा एखादी कंपनी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सप्लाय चेन मध्ये इन्व्हेस्ट करत असते. फॉर एक्झाम्पल एक हार्शिस कंपनी आहे, त्याचं प्रोडक्ट आहे, त्याला सप्लाय करायचं आहे किंवा त्याला सेल करायचं आहे, तर ती सप्लाय चेन मध्ये इन्व्हेस्ट करेल. म्हणजे हार्शिस कंपनी जेव्हा alibaba.com वरती इन्व्हेस्ट करेल त्याला बोलत असतात फॉरवर्ड वर्टिकल इंटिग्रेशन. नेक्स्ट आहे इनवर्ड इन्व्हेस्टमेंट. IMF defines, International Monetary Fund defines, inward FDI is a FDI by a foreign firm establishing a facility within the domestic country. म्हणजे जेव्हा फॉरेन कंट्री जी असते ती डोमेस्टिक कंट्रीमध्ये फॅसिलिटीज इस्टॅब्लिश करत असते त्याला इनवर्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल मॅकडॉनल्ड्स आहे, फ्रँचायझी आहे, त्याची मेन ब्रँच ही दुसऱ्या कंट्रीमध्ये आहे परंतु ती
डोमेस्टिक कंट्रीमध्ये त्याला फॅसिलिटीज प्रोव्हाइड करत असेल, फॅसिलिटीज एस्टॅब्लिशिंग करत असेल, तर त्याला इनवर्ड इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. नेक्स्ट आहे आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट. आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड डिफाइन्स आउटवर्ड FDI इज द इन्व्हेस्टमेंट लोकेटेड विदिन द कंट्री दॅट इज रिक्वायर्ड बाय अ फॉरेन ओनर. म्हणजे आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट असं हे इनवर्ड इन्व्हेस्टमेंटच्या विरुद्ध असतं. यामध्ये काय होतं, जेव्हा एखादी बिझनेस एंटिटी अक्वायर करत असेल दुसऱ्या देशामध्ये, तर त्या देशामध्येच त्या देशातल्या देशातच जेव्हा इन्व्हेस्टमेंट झालेली असते त्याला बोलतात आउटवर्ड इन्व्हेस्टमेंट. तर रिसेंट ट्रेंड काय होता FDIचा आपण बघूया. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट FDI इंटू इंडिया रोज बाय 13% इन 2020. तर 2020च्या कालावधीमध्ये इंडियामध्ये 13% जी आहे FDI ही वाढलेली होती. बुस्टेड बाय द इंटरेस्ट इन डिजिटल सेक्टर. तेही डिजिटल सेक्टर जे कंपनीज आहेत किंवा फॉरेन फर्म्स आहेत, यामुळे आपल्याला इंडियामध्ये ही 13% FDI जी आहे बूस्ट झालेली होती. परंतु वाईल फंड फ्लोज जे आहेत हे डिक्लाइंड मोस्ट स्ट्रॉंगली. फंड फ्लोज जे आहे ते खूप स्ट्रॉंगली डिक्लाइन झालेले होते 2020च्या कालावधीमध्ये. In major economies such as the UK, US and Russia due to COVID-19 pandemic, India and China bucked the trend, the UN has said. COVID-19च्या पॅन्डेमिक कालावधीमध्ये जे UK, US किंवा मोठे मोठे रशियासारखे जे देश आहेत ह्यामध्ये डिक्लाइन झालेलं होतं स्ट्रॉंगली, परंतु इंडिया आणि चायनामध्ये हे ट्रेंड जे आहे हे खूप चांगल्या प्रमाणात वाढलेलं होतं. ही UN रिपोर्टच्या नुसार डायग्राम दिलेला आहे. तर आपण बघूया इंडियाची FDI पॉलिसी काय आहे. तर मार्च 2021 मध्ये इन्शुरन्स सेक्टरमध्ये FDI जी आहे ती 49% पासून 74% पर्यंत ही वाढवली गेलेली आहे. त्यानंतर 44 इंडियन कंपनीज जे आहे इन्क्लुडिंग पब्लिक सेक्टर यांना अप्रुव्हल सुद्धा मिळालेला आहे FDI साठी जॉईंट प्रोडक्शन करण्यासाठी डिफेन्स सेक्टरमध्ये फॉरेन ऑर्गनायझेशन सोबत. त्यानंतर काही रिसेंट आणखीन काही पॉलिसीज आहेत. त्यानंतर 2020 मध्ये गाईडलाईन्स जी आहेत FDI बद्दल डायरेक्ट टू होम DTH साठी हे चेंज केलेले आहेत. त्यामध्ये 100% FDI साठी अप्रुव्हल मिळालेलं आहे. तर हे आहे FDI. त्यानंतर बघूया FPI काय असतं. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट इन्व्हॉल्व्स होल्डिंग फायनान्शियल ॲसेट्स फ्रॉम कंट्री outside of the investor's own. FPI holding can include stocks, ADR, GDR, bonds, म्युच्युअल फंड्स आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. म्हणजे FPI जे आहे हे काय असतं, एक फायनान्शियल ॲसेट्स किंवा कंट्री आउटसाइड जे आहे त्यांचे ॲसेट्स मध्ये हे इन्व्हेस्ट केलेलं असतं. हे असतं फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट मध्ये काय काय इन्क्लूड असतं, स्टॉक्स असतात, ADR असतं, GDR असतं किंवा म्युच्युअल फंड्स, बॉन्ड्स, या सर्व प्रकारचे जे इन्व्हेस्टमेंट असते त्याला फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट असं म्हटलं जातं. So we have studied what is foreign direct investment आणि what is foreign portfolio investment. असाच आपण खूप जास्त गोष्टी डिस्कस करणार आहोत, खूप इम्पॉर्टंट MCQ सुद्धा डिस्कस करणार आहोत. तर सर्व व्हिडिओ बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत तुमच्या एक्झामिनेशन साठी. सो थँक यू फॉर टुडेज सेशन. हॅव अ गुड डे.